विविध कर प्रणालींच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत एक देश एक कर ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं हे मोठं आव्हानात्मक होतं. तथापि वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणाली अनेक अडथळ्यांवर मात करत देशात यशस्वीपणे स्थिरावल्याचं मत बडोदा येथील वस्तू व सेवा कर आयुक्त सुरेंद्र माणकोसकर यांनी व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागातर्फे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्ली यांच्या सहकार्यानं आयोजित जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस विकसित भारत ॲट 2047 कडे मार्गक्रमण या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते. कलबुर्गी येथील कर्नाटक केंद्रीय विद्यापीठातील विषयतज्ञ डॉक्टर पांडुरंगा व्ही हे बीजभाषक म्हणून, तर विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर वर्षा मैंदर्गी या प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी सुरेंद्र माणकोसकर म्हणाले, पूर्वी केंद्र व राज्य सरकारांच्या वेगवेगळ्या करांमुळे उद्योगांवर मोठा करभार होता. मनोरंजन कर, उत्पादन शुल्क, विक्री कर, ऑक्ट्रॉय यासारख्या अनेक करांचा एकत्रित परिणाम 70 ते 80% जात असे. या पार्श्वभूमीवर जीएसटीमुळे एकसंध आणि सुलभ कर प्रणाली निर्माण होऊन उद्योगांना दिलासा मिळाला. जीएसटी लागू करताना कर दरांचं एकीकरण, वस्तू आणि सेवांचं वर्गीकरण, कर संकलनाची पद्धत यासारखी अनेक तांत्रिक आव्हानं होती. विविध राज्यांमध्ये कर महसूल वाटप, वस्तूंच्या पुरवठ्याचं मूल्य ठरवणं, तसंच रोटी, कपडा आणि मकान या मूलभूत गरजांवर एक समान कर लागू करणं ही मोठी कसरत होती. मात्र या सर्व अडचणींवर मात करत जीएसटी प्रणाली कार्यान्वित करण्यात यश आलं. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर प्रणालीतील महत्वाचा टप्पा असून त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसला मोठी चालना मिळाली असल्याचं आपल्या बीज भाषणात डॉक्टर पांडुरंगा व्ही यांनी सांगितलं. ते म्हणाले, वस्तू व सेवा कर ही भारताच्या अप्रत्यक्ष कर प्रणालीतील ऐतिहासिक आणि महत्वाची सुधारणा असून देशाच्या आर्थिक प्रगतीत तिची निर्णायक भूमिका आहे. जीएसटीची अंमलबजावणी 1 जुलै 2017 रोजी करण्यात आली असून ती अप्रत्यक्ष कर प्रणालीतील माइलस्टोन ठरली आहे. विविध करांचं एकत्रीकरण करून एकसंध कररचना निर्माण करण्यात जीएसटीनं यश मिळवलं आहे. देशातील पूर्वीची गुंतागुंतीची कर प्रणाली, उत्पादन शुल्क, विक्री कर, सेवा कर यांना एकत्र करून सुलभ प्रणाली तयार करण्यात आली आहे. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर वर्षा मैंदर्गी म्हणाल्या, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांतीनं नागरिकांचं जीवन आणि राहणीमान सुलभ केलं. त्याचप्रमाणे जीएसटीने भारताच्या कर प्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणत उद्योगवाढ, पारदर्शकता आणि सुलभता यांना चालना दिली आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित प्रभावी आणि पारदर्शक कररचनेचा हा नमुना असून देशाच्या भविष्यातील आर्थिक विकासासाठी मजबूत पाया प्रदान करण्याचे काम करत आहे. यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर श्रीकृष्ण महाजन म्हणाले, जीएसटी ही केवळ कर प्रणाली नव्हे तर देशाच्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीएसटीमुळे देशातील कर प्रणालीत आमूलाग्र बदल झाला असून डिजिटलायझेशन आणि सुलभ प्रक्रियांमुळे उद्योग व व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने जीएसटी महत्त्वपूर्ण ठरत असून पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यात तिचा मोठा वाटा आहे. जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन आणि विकसित भारत ॲट 2047 या संकल्पनांच्या अनुषंगाने अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम महत्त्वाचे ठरत असून विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षक यांना नव्या कल्पना व दिशादर्शन मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या राष्ट्रीय सत्रात सुरुवातीला डॉक्टर केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. डॉक्टर स्मिता कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर डॉक्टर तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी देशभरातील सुमारे 125 संशोधकांनी नोंदणी केली असून 2 दिवसात एकूण 46 शोध निबंध सादर केले जाणार आहेत.